बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि हा निकाल धक्कादायकरित्या समोर आला। धक्कादायक कसा? तर बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं एक हाती वर्चस्व। जवळपास निकालाच्या पूर्वीपर्यंत तासभर अशी चर्चा होती की बारामतीमध्ये एक हाती सत्ता लागेल, कुठंही कसलाही संघर्ष होणार नाही। असं असतानाच गेले काही वर्ष चळवळीत काम करत असलेल्या काही उमेदवारांची मुलं म्हणा किंवा ते उमेदवार हे निवडून येताना दिसले। मात्र बारामती शहरामध्ये प्रभाग क्रमांक 15 मध्ये एक हाय प्रोफाईल लढाई झाली। प्रभाग क्रमांक 15 मध्ये जितेंद्र गुजर विरुद्ध यशपाल पोटे हा संघर्ष होता आणि ह्या निवडणुकीकडं किंवा ह्या प्रभागाकडं संपूर्ण बारामती तालुक्याचं काही अंशी पुणे जिल्ह्याचं लक्ष लागलेलं होतं। त्याचं कारण असं की यशपाल पोटे हे अपक्ष उमेदवार होते आणि जितेंद्र गुजर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार होते। जितेंद्र गुजर हे किरण गुजर यांचे बंधू होते। आता किरण गुजर यांच्याकडून ह्या संपूर्ण निवडणुकीचं आराखडे बांधले जातात, मात्र त्यांच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या भावाला पराभव पत्करावा लागला। त्याचं विश्लेषण मात्र आता बारामतीमध्ये केलं जात आहे। सगळ्यात महत्त्वाचं दुसरा एक असाच उमेदवार होता, ते म्हणजे महिला उमेदवार आहेत। त्याच्यामध्ये बारामतीच्या शहराध्यक्ष असलेल्या अनिता गायकवाड यांचा देखील दारुण पराभव झाला आणि तिथं अपक्ष असलेल्या मनीषा बनकर यांनी विजयाची बाजी मारली। असे अनेक उमेदवार म्हणजे 6 उमेदवार हे निवडून आले। आता तुम्ही गंमत पहा की बारामती नगरपालिकेमध्ये एकूण 41 उमेदवार आणि 42वा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अशी लढत होती। 41 पैकी 8 उमेदवार हे बिनविरोध निवडून आले। प्रत्यक्ष निवडणूक ही फक्त 33 जागांवरती झाली। 33 जागांवरती निवडणूक झालेली असताना 6 उमेदवार हे विरोधात गेले। त्याच्यामुळं बारामतीमध्ये जे काही विकासाचं मॉडेल सांगितलं जात होतं त्या पद्धतीनं जरी बारामतीकरांनी विकासाच्या मॉडेलला कल दिलेला असला तरीसुद्धा व्यक्तिगतरित्या काही ठिकाणी चेहरे बघून मतदान झालं। सगळ्यात महत्त्वाची जी हाय प्रोफाईल लढाई झाली, मी सांगितलं तुम्हाला, जितेंद्र गुजर विरुद्ध यशपाल पोटे यांच्यामध्ये असं झालेलं होतं की यशपाल पोटे यांचा हा अपक्ष फॉर्म होता। त्याच्यानंतर जितेंद्र गुजर यांची ही लढाई प्रतिष्ठेची झाली। मात्र यशपाल पोटे यांनी त्यांच्या प्रभागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या मंडळांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या जयंत्यांच्या माध्यमातून इथल्या स्थानिक तरुणांशी फार मोठा संपर्क ठेवलेला होता आणि या संपर्काचा फायदा त्यांना निवडणुकीमध्ये झालेला दिसला। दुसरी काही समीकरणं झाली, त्याच्यामध्ये काही विरोधक आहेत जे शरद पवार गटाचं काम करणारे आहेत। त्या शरद पवार गटाच्या विरोधकांनी यशपाल पोटे यांना मदत केली आणि त्याच्यामुळं जितेंद्र गुजर यांचं जे सीट आहे ते मात्र मागं पडलेलं आपल्याला पाहायला मिळालं। एकंदरीतच ही जी हाय प्रोफाईल लढाई होती त्याच्यामध्ये अतिशय मोठे शिक्के म्हणून ज्यांना ओळखलं जात होतं त्यांना अक्षरशः दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं। बारामतीच्या निवडणुकीचं विश्लेषण करताना यावेळेस चळवळीतले लोक, लोकांच्या संपर्कात असलेले लोक अशा पद्धतीनं काही लोकांना प्राधान्य दिल्याचं दिसतं। अजित पवार यांचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन सातव खूप मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत। अनेक नगरसेवक हे मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले असले तरी जवळपास अजून 6 ते 7 जागा असं आहेत की त्या 200च्या मतांच्या आसपास आहेत। त्याच्यामुळं अनेक लढती ह्या अगदी 100 मतावर झाल्या। म्हणजे जिथं 200चं लीड आहे तिथं जर विरोधी मताला जर 100चं लीड जर वाढलं असतं तर तिथंसुद्धा खूप मोठा चमत्कार झाला असता। सगळ्यात महत्त्वाचं काय तर ह्या निवडणुकीमध्ये ज्या काही गोष्टी प्रोफाईलच्या ठरल्या होत्या, हाय प्रोफाईल म्हणून ज्या प्रभागांकडे पाहिलं जात होतं तिथं मात्र विरोधकांनी बाजी मारली। महिला शहराध्यक्ष आहेत त्यांना दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं। म्हणजे राष्ट्रवादी पक्षाच्या अधिकृत उमेदवार आहेत, शहराच्या शहराध्यक्ष आहेत, त्यांनासुद्धा ह्या अशा निवडणुकीमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं। त्याच्यामुळं ही निवडणूक जी वाटत होती सोपी होईल ती झाली नाही। अतिशय रंजक अशी ही निवडणूक झाली आणि यशपाल पोटे हा जो तरुण चेहरा आहे त्यांनी मात्र जितेंद्र गुजर यांचा दारुण पराभव केला।